या भागाचा दौरा करणार आहे। हे पथक 3 आठवड्यात आपला अहवाल आयोगाला देणार आहे। अमरावती विमानतळावर आज पहिलं प्रवासी विमान उतरलं। गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या अमरावती विमानतळाचं आणि विमान सेवेचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना घेऊन हे विमान अमरावती विमानतळावर उतरलं आहे। या कार्यक्रमाला यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू, नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित आहेत। प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज असं विमानतळाचं नामकरण करण्यात आलं। आता आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे 3 दिवस ही विमानसेवा असणार आहे। रालोआ सरकारच्या विकास धोरणानं विमान वाहतूक क्षेत्राला एका नव्या उंचीवर पोहोचवलं आहे, असं नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी यावेळी बोलताना सांगितलं। साल में एनडीए सरकार की विकास नीति ने महाराष्ट्र में एविएशन का एक नई ऊंचाई तक हमने पहुंचाया है। मुंबई हो, पुणे हो, नागपुर जैसे बड़े बड़े शहरों को हब्स के विस्तार हुआ है और वही 7,000 करोड़ से अधिक बजट से हमने कोल्हापुर, जलगांव, नासिक, गोंदिया और सिंधुदुर्ग जैसे रीजनल एयरपोर्ट्स को भी उड़ान योजना में शामिल करते हुए उनको भी आगे बढ़ाने का काम किया है। यावेळी बोलताना राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या विमानतळ विकासाची माहिती दिली। नवी मुंबई सारखं एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आता नुकतंच पुढच्या काही काळामध्ये सुरू होतंय। पुरंदर सारख्या एका मोठ्या विमानतळाचं आता जवळपास भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली। या राज्यातल्या शिर्डी सारखं विमानतळ 24 तास सुरू झालं। सोलापूर आणि मुंबई विमानसेवा आता पुढच्या काळात सुरू होते आणि त्यासाठी माननीय देवेंजींनी राज्य सरकारच्या माध्यमातून व्हीजीएफ देण्याचं कबूल केलं आणि म्हणून ही सुद्धा विमानसेवा आता पुढच्या काळामध्ये सुरू होतीये। पुणे विमानतळाचं विस्तारीकरण असे अनेक उपक्रम या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला मुख्य शहराशी जोडण्यासाठी, प्रवाहात आणण्यासाठी म्हणून या क्षेत्राच्या संदर्भात राज्यातलं आपलं सरकार सुद्धा खूप मोठं काम करते। कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून